भाजी मी स्वच्छ धुवून घेतली आहे, बारीक चिरून घेतली आहे. मोड आलेले मूग घेतले आहे. कढई ठेवली, कढईमध्ये तेल ओतले आहे. मोहरी टाकली आहे. बारीक चिरून आलं लसूणचे तुकडे टाकले आहे. कांदा टोमॅटो घातले आहे. गरम मसाला, लाल मसाला, हळद, मीठ, मोड आलेले मूग, गाजर, वांग, बटाटा, भोपळा, ढबू मिरची या सगळ्या भाज्या मिक्स करून घेणार आहे. त्याच्यात थोडं पाणी घालणार आहे. 10 मिनटासाठी शिजू देणार आहे. तवा घेतला मी, तव्यात कांदा घेतला आहे. कांदा भाजून घेणार आहे. खोबरं घालणार आहे. खोबरं भाजून घेणार आहे. कांदा खोबरं भाजून वाटून घेणार आहे. वाटण झाल्यावर भाजी शिजली की त्याच्यात वाटण ओतणार आहे. भाजी शिजली आहे, वाटण ओतून घेतलं आहे. मिक्स करून घेणार आहे. थोडी उकळी आल्यावर त्याच्यावर सजावटीसाठी कोथिंबीर घालणार आहे.